नमस्कार शेतकरी बंधू. आज 2 ते 3 दिवसापूर्वी अमावस्या झालेली आहे. अमावस्या झाल्यामुळे आपल्या तूर या पिकावर फूल किंवा शेंग अवस्थेमध्ये जास्तीत जास्त अळीचं प्रमाण वाढते आणि या अळ्याचं बंदोबस्त करण्यासाठी आपण कोराझनचा स्प्रे घेणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा फूल अवस्था किंवा शेंग अवस्थेमध्ये कोणत्याच प्रकारची अळी येणार नाही. आणि अळी आली नाही म्हणजे अशा प्रकारच्या शेंगेवर हे दिसते अळी, लष्करी अळी आहे. तर अशा प्रकारच्या अळी किंवा फूल अवस्थामध्ये जेणेकरून अशी अळी ही नुकसान करणार नाही. आणि फूल अवस्थेमध्ये अळी लागली म्हणजे शेंगेचं जास्तीत जास्त नुकसान असते, कारण फूल हे शेंग तयार करणारं असते. त्यामुळं फुलात अळी न येऊ देणं आपलं काम आहे. आणि कोराझन जे फूल किंवा शेंग अवस्थेत फवारल्याच्या नंतर यामध्ये अळी न आल्यामुळे आपल्या तुरीमध्ये जास्तीत जास्त शेंग तयार होईल. आणि शेंग तयार झाली म्हणजे आपलं उत्पन्न फिक्स झालेलं आहे. आणि कोराझन जे वापर आहे ते 60 मिली प्रति एकर वापरायला पाहिजे. आणि 150 ते 200 लिटर पाण्याचं प्रमाण वापरायला पाहिजे. पाण्याचं प्रमाण जास्त कशासाठी वापरायचं आहे आपल्याला, कारण पाणी हे माध्यम असते औषध पोहोचवण्याचं. आणि पाणी औषध पोहोचण्याचं माध्यम म्हणजे फूल, शेंग आणि पान याच्यावर जर पाणी पोहोचलं तर आपलं ते 60 मिली प्रति एकर जे सांगतो कोराझन आपण, ते कोराझन प्रत्येक झाडावर पोहोचल्यासारखं होते. त्यामुळे लवकर अळी येणार नाही. आणि लवकर अळी आली नाही म्हणजे आपलं फुलाचं रूपांतर शेंगेमध्ये होईपर्यंत अळी आली नाही म्हणजे आपलं त्याचं नुकसान थांबलेलं आहे. त्यामुळे कोराझनचा फायदा दुसरा एक असा आहे की कडक माशी तयार होत नाही. कडक माशी तयार झाली नाही म्हणजे तिथं आपलं उत्पन्न फिक्स झालेलं आहे. आणि कोराझन फवारल्यानंतर जास्तीत जास्त उत्पन्न तयार